काय आता मागे मागे येणार आहात का माझ्या? मी कशाला येऊ तुमच्या मागे मागे? हे बघ, मला बाकीचीही कामं आहेत. मी सेक्रेटरी आहे सोसायटीचा. मी केव्हाही कुठेही जाऊ शकतो, कळलं? ठीक आहे, चला. हो चाललोय. महाजन साहेब, काय झालं? त्या दळवी साहेबांचा पाण्याचा प्रॉब्लेम झालाय. दळवी साहेबांचं सारखं कसं पाण्याचा प्रॉब्लेम येतो रे? मागच्या आठवड्यात त्यांचं पाण्याचं काम केलं. ते काय नळाशी खेळत बसतात की काय दोघं जण सारखे? काय माहिती फोन आला होता. चला आता काय, चला. काय करतेस तू बच्चा? तुला माहिती नाही इथे 10 जणांची आपल्यावर नजर असतेस, का मागे लागलीस अशी आता? आय डोंट केअर. चला निघूया. अच्छा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड ना. आता आता राधिका कुठल्याही क्षणी इथे येईल आणि तिने जर पाहिलं तर राधिका आली. लांब हो. काय करून राहिली इथे? ते काय ग? ते गॅरी. हा, गुरु सरांना सांगत होते की तुम्ही ऑफिसला जातात तर मला पण ड्रॉप करा ना ऑन द वे. हा हेच सांगत होती ती. ते काहून तुला सोडतील? कोण आहेत ते तुझे ड्रायव्हर? हा तेच तर. बॉस आहेत ते तुझे. मग काय? चला, आपल्याला उशीर होऊन राहिला, मुहूर्त गाठायचा. हो चल. राधिका काय करते? बाजूला होते का? घालू गाडी अंगावर? नाही होत का? चला घालावं गाडी अंगावर. काय बोलतेस तू? सांगते ना अंगावरती घाला. तिला बाजूला व्हायला सांगू ना आपण. चला सांगते ना. चला. What's wrong with you? चला. तू हेट होर. मला सोडून ते गुड फॉर नथिंग सोबत तिला बघून घेईन मी तुला. आता कॅब मी जावं लागणार. शान्या, तू राधिकाला गुड फॉर नथिंग म्हणतेस ना? पण राधिका सारखी मुलगी काही करू शकते, लक्षात ठेव. आमची राधिका आहेच तशी हुशार. आत्ताच बघ ना कशी आपल्या लग्नाच्या नवऱ्याबरोबर निघून गेली टेचात. बच्चा, आता तू कशी जाणार? रिक्षा, टांगा, बस, हातगाडी, बैलगाडी? 1 2 1 2 1 2 1. Stop it, Missy. 1 2 1 2 1 2 1. काय झाली का काम? झाली ना? ही आपल्या दुकानाची जागा बरं. छान आहे. चांगलं मोठं हवेशीर आहे ना. इथे मागच्या बाजूला पण दरवाजा आहे बरं का. या सगळ्या बायका इकडे आतमध्ये निवडण्याचं काढण्याचं काम करतील. मस्त आहे. मस्त आहे. चला ना बघूया का? नाही असू दे ना, एकदा सगळ्यांनी येऊ दे ना, मग बघू की. बर, मला ते इतकं चांगलं वाटून राहिलं. आपण ज्या गोष्टीचं स्वप्न पाहतो ते खरं होऊन राहिलं, हाच खरा आनंदाचा दिवस नाही का? हा हो. नंतर हे पेढे पण वाटायचे बरं. हे घ्या. आता आई बाबा आले ना, 100 वर्ष आयुष्य. या भाई मस्त आहे नाही एकदम बढिया.
हवेशीर नाही रस्त्यावर. हो ना बाबा, पूजा करून घेऊया ना. हो. माझ्यासाठीच थांबलेलं आहे. हो ना. वाढव. हो. हो. आई वा वा राधिका, खूप छान. आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू. असंच तुझा पहिला दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जाऊ दे. ऑल द बेस्ट. हा, छान काम करा मस्तपैकी. निघू मी? अहो, थांबा, पेढा देते. हा पेढा. हे. थोडं थोडं मी घेतो. हा, चालू दे तुमचं. येतो मी. हा, चला. अच्छा. सावकाश जा. हं? हो हो संध्याकाळी लवकर या. हो हो. चला. ताई, नवीन दुकान. हो. चहा घेणार? माझी इथे चहाची टपरी आहे. हो. चहा घेऊ की? बरं ऐक, जेव्हा जेव्हा बाबा असतील ना दुकानात तेव्हा त्यांना चहा द्यायचा. हं? हो हो. सवय राहू दे त्यांची हा अशी. चला चला चला. अरे आज चल. आहे 2 मिनिटं थांब. चल सुनबाई प्रवेश कर. हो. चला. वा, सगळं चांगलं होऊ दे ताई. वा 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 वा. उत्तम. छान. जा 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 जा. कसं वाटून राहिलं दुकान? मस्त. अरे ठेव. आणखी 10-12 कप घेऊन ये. नंतर पैसे देतो तुला. हा. नाव काय रे तुझं? मनीष, पण मला सगळे मना म्हणतात. मन्या. बर. येतो. सुनबाई, हा, खरंच दुकान मस्त मिळालं ग. प्राईम लोकेशन, अगदी हवेशीर. छान. उत्तम. राधिका, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या ओळखी करून घे बरं. बरं असते. अगं, काही सांगायची गरज आहे का? अगं सुनबाई जिथे जाते ना सर्वांची लाडकी होते. हो दे बाई, येऊ दे. यायचंच बघा ना आता, किती साथ देतात नाही सगळीजणच. अगदी या बायांनी खूप साथ दिली. बरं, आपलं घरचं काम आहे असं समजून करा. तुम्ही त्याची काळजीच सोडा ताई. हो. बाबा नमस्कार करते. सुखी राहा. यशस्वी भाऊ. आई, यशस्वी भव, यशस्वी भव. तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असू दे. अगं आहेच. सुनबाईचं तोंड गोड घ्या. हा, घ्या, सुनबाई घ्या आधी तू घ्या. आधी आणि गोड मग करायला. सगळ्यांना द्या. हो बाबा तुम्ही घ्या अगं जरा. तू घे आधी. घ्या अगं बरं. हा कर. आ. छान छान छान. हा, बस बाई. अरे हो. चला सुनबाई. असं नसतं वा. नाही बाबा, तुम्ही बसा बरं. छे, असं काय? अगं हा मान तुझा आहे. नाही, तुम्ही बसा. नाही, तू बस, तू बस. तुम्ही सांगा अगं, मी बाबा. काय करणार? बसून ये. चल. हो. अगं मालकीण आहेस तू. ये, ये. चल 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 चल. हा. वा. छान. ताई, लोणचं कसं दिलं? काय चाललंय काय यार? या शनायाला कोण सल्ले देतं मला कळतच नाही. आणि आता मला जर तो भेटला ना तर त्याच्या अरे बस 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 बस. अरे जोश में होश मत खो देना तू. केडी, उगीच तू डायलॉग नको मारूस यार. तुझी मैत्रीण आहे ना ती, समजाव ना तिला. आता शनायाला कोणीही समजू शकणार नाही आणि ती कोणाचंही ऐकणार नाही. आता ऐकणार नाही म्हणजे? अरे तुझ्या लक्षात येत आहे का, तिने जर राधिकाला आमच्या पॅचअप बद्दल सांगितलं ना तर आमची वाट लागेल. राधिका काहीही करू शकते, माहितीये ना तुला. हा, मग मी काय करू यार? तुझं म्हणजे असं आहे ना, जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा केडी केडी, नाहीतर कोण केडी. अरे असं नाही यार, मी चिडून बोललो रागाच्या भरात. अरे नाही नाही यार, मग असं असं कसं सोडणार आहे यार? आपलं पण म्हणजे काहीतरी स्टेटस आहे की नाही आपलं? आहे ना, मी कुठे नाही म्हणतो यार. सॉरी. नाही नाही यार, काय आता सोड म्हणजे मला ना कळत नाहीये ऍक्च्युली.
म्हणजे काय ना, मीच माझ्या पैशाच्या प्रॉब्लेम मध्ये एवढं फसलोय ना की आता तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणजे मला काही सुचत नाही रे. 10,000 हा नाही, अरे नाही 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 नाही, तुझे पैसे नको मला. हे ठेव. अरे मी सांगतो ना तुला, नको नको पैसे नको. केडी ऐक ना बाबा, हे ठेव ना. हे बघ काय ना, तू आत्ता देशील आणि मग नंतर म्हणशील की सगळे लुटतात मला, तू पण लुटतो मला. काय आपण नाही, माझं स्टेटस आहे, मी तुला सांग. नहीं 10,000 और ये दोस्ती खातर ऊपर से और तो ओके. दोस्त है ना तू मेरा, ऐक माझं प्लीज. काही करून मला सोल्युशन देना यार. सोल्युशन तर तसं काही नाही आहे, कारण शनाया तिथून हलणार नाही आहे बॉस. अरे अरे काय 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 बोलतोयस काय तू? हलणार नाही म्हणजे काय? त्यापेक्षा मी असं करू का, तिची दुसरीकडे कुठे सोय करू का, एखाद्या लॅविश अपार्टमेंट मध्ये वगैरे? हा मॅम, नाही नाही नाही, तसं काही करू नको. पुन्हा खड्ड्यात जाशील तू. आधीच तू खोटं बोललाय म्हणून ती रागवली आहे, हा नंतर मग अजून प्रॉब्लेम होतो. यार मग मी काय करू यार, मला काहीच समजत नाहीये. एकतर सोसायटी मधले सगळे लोक त्या राधिकाच्या बाजूने आहेत. जरा काही झालं की सगळे तिला सपोर्ट करतात. हिचं म्हणजे शनायाचं कोणाशी म्हणजे कोणाशीच पटत नाही. त्या महाजनींची तर सतत माझ्यावर नजर असते. सारखे आपले सॅटेलाइट सारखे माझ्या मागे 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 फिरत असतात. कधी काय करतोय सारखी नजर असते. मला वाटलं होतं चांगला काश्मीरला जाईल म्हातारा, पण कसलं काय, मिशन लबाड बोका करत माझ्याच मागे लागला यार. पिछाच सोडत नाहीये. आता या सगळ्यांना फेस करता करताना माझ्या तोंडाला फेस यायची वेळ आली आहे. काय करू यार मी? त्याच्यावर ना एकच सोल्युशन आहे. काय? इंग्लिश. किडी यार, आता दारू बिरूचं नको सांगू. मागच्या वेळेला केवढी वाट लागली होती. अरे दारू नाही रे, इंग्लिश माणसाने भारतात येऊन काय केलं होतं? इंग्लिश म्हणजे ब्रिटिशांनी. आता तू हिस्ट्रीत कशाला घुसतो? अरे हिस्ट्रीतच सगळं लिहिलंय. डिवाइड अँड रूल. हा ते ते तुझे कोणते शेजारी वगैरे आहेत ना, सगळे तुझ्या बायकोला सपोर्ट करतात ना, ते तू त्यांच्यात फूट पाड, भांडणं लाव त्यांच्यात. नाही नाही यार केडी, काही काय बोलतो, शक्य नाहीये. शक्य आहे यार. तू ना त्यांच्यात अशी भांडणं लाव ना की ते एकत्र यायलाच नको. म्हणजे ना ते असे भांडत बसतील बाजूला, तुझ्याकडे कोणाचं लक्षच राहणार नाही. मी सांगितलंय तुला, आता तू बघ. काय एक वेळ मी मानला असता, पण सगळी चांगली माणसं आहेत रे ती. तू कुठे वाईट आहेस? तू पण तर चांगला आहे यार, पण सफर करतोय की नाही तू? मग बस ह्याच्यावर हेच सोल्युशन. ते एक बात सोच, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. या केडीचा पुढचा सल्ला, डिवाइड अँड रूल. काय? डिवाइड अँड रूल. डिवाइड अँड रूल. शनाया, शनाया प्लीज थांब ना. शनाया ऐक, शनाया प्लीज थांब. नाही ऐकायचं सांग मला. तू का अवॉइड करतेस यार मला? कारण मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं पण का? का काय का? मलाच काय विचारते का तू? तुला माहिती होतं ना ती गुड फॉर नथिंग आणि गॅरी एकत्र राहतायत, तरी तू माझ्याशी खोटं बोललीस. अरे तो गॅरी तर इतका खोटं बोलतोय माझ्याशी. शनाया, आय एम रिअली सॉरी, रिअली सॉरी, बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड यार. माझी पण अडचण होती ग. माझ्या नोकरीचा प्रश्न होता. नोकरीचा काय संबंध? काही सांगू नकोस मला तू. ओके, लेट मी टेल यू. गुरुनाथने मला याच अटीवरती नोकरी दिली होती की राधिका गुरुनाथकडे राहायला आली आहे हे मी तुला सांगणार नाही. व्हॉट? प्लीज चिडू नकोस, प्लीज ऐकून घ्या आधी प्लीज. हे बघ, गुरुनाथ सुद्धा हेल्पलेस आहे ना. हे बघ, काहीही झालं तरी राधिका त्याची बायको आहे आणि त्याचे आई वडील त्याच्या सोबत राहतात. सो व्हॉट यार, तरी तू त्याचंच ऐकलंस ना. तू माझी फ्रेंड आहेस की त्याची लॉयर आहेस? मी तुझीच फ्रेंड आहे. पण शनाया, मला एक गोष्ट सांग, हे सगळं खरं कळल्यानंतर तू काय केलं असतंस? हा, आणि एक विसरू नकोस की मी तुझ्या आणि गुरुनाथच्या साईडने राहिले हा कायम, त्या राधिकाच्या नाही. ओके, आता मला जे वाटलं ते मी तुला सगळं खरं सांगितलं. तरी तुला माझी फ्रेंडशिप नको असेल तर ओके फाईन, जाते, बाय. सांग ओढे यार, जाऊ दे, ठीक आहे. पण तू मला आता एक प्रॉमिस कर, आता जे काही होईल ते तू मला येऊन सांगणार आहेस. ओके,
I really want to teach Gary a lesson यार. तो खूप खोटं बोललाय माझ्याशी. आणि हो आज पण सकाळी माहिती मला त्याच्यासोबत यायचं होतं ऑफिसला तर तो त्याच्या बायकोसोबत निघून गेला. येट वन मोर थिंग यू नॉट अंडरस्टँडिंग. राधिका ही गुरुनाथची अजूनही बायको आहे आणि त्याला म्हणूनच त्याच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागतील ग. राधिका पण इतकी ओव्हर स्मार्ट आहे ना. सॅम तू बघच एक दिवस मी राधिकाच्या डोळ्यासमोरून गॅरीला सोबत घेऊन जाईन आणि ती काहीच करू नाही शकणार. दुकानाचं ओपनिंग झालं ना त्याचे पेढे. प्रभाताई मी काय म्हणून राहिले ती सतरंजी तिथे सेवा नंतर आपण झटकून टाकूया. सावकाश कर. हा कमला ऐक ना सगळं सामान नीट लावून घ्यायला पाहिजे आपल्याला. नाही म्हणजे हळदीच्या शेजारी तिखट वगैरे सगळं नीट पाहिजे. डिस्प्ले एकदम व्यवस्थित नाही उगीच ग्राहकांची झामल झामल नको व्हायला. हा म्हणजे काय झामल झामल म्हणजे आमच्या तिकडचा शब्द आहे ग विदर्भात. म्हणजे गडबड गोंधळ म्हणून राहिले ग. ये चल पटकन आवरा लवकर मॅडम मला क्विक क्विक फास्ट 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 हात घेऊन जा लवकर 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 ही पण घे चल. काय ग बघा इथे सुरू झाली यांची झामल झामल. सॉरी 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 मॅम येत आहेत. अगं हो हो पण जरा सावकाश हळू होया. अगं बाई पडशील ना तू. काय झालं काय झालं हळू हळू हळू. मॅम येत आहेत. अगं कोण मॅम. अहो हॉटेलच्या मालकीण येत आहेत. अगं मग त्या नेहमीच येत असतील ना का आज पहिल्यांदा येऊन राहिल्या. हो त्या तर रोजच येतात पण काय ना आमच्या मॅडम आहेत ना त्या वेळेच्या बाबतीत एकदम परफेक्ट आहेत. त्यांना इकडची वेळ इकडे झालेली अजिबात आवडत नाही. लगेच चिडतात त्या. आणि मी काय बोलत बसलीये मी ठीक दिसते ना केस वगैरे ठीक आहेत ना आणि परफ्यूम वगैरे. हो 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 हळू हळू हो छान दिसून राहिली तू. खरं तर तुला पेढा द्यायचा आहे पण नको जाऊ दे मॅडम येऊन राहिला. का मारलं कळलं. नाही अर्जंट ब्रेक दाबलास म्हणून. अँड आय डोंट लाईक इट. मॅडम सामान होतं. खड्ड्यात गेलं ते सामान. त्या फालतू सामानासाठी सडनली ब्रेक दाबून तू गाडी थांबवलीस तेही मी रोज उतरते त्याच्या 2 स्टेप मागे. नो वे. देविकाला मागे यायला आवडत नाही. डोंट शो मी युअर फेस अगेन. गेट लॉस्ट. सॉरी 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 मॅडम. नाही सॉरी म्हणजे त्यांची काही चुकी नाहीये. चुकी आमचीच आहे. काय आहे ते सामान आमचं आहे. आम्ही खरं तर आतमध्ये ठेवत होतो पण तेवढ्यात तुमची गाडी आली. मॅडम मी राधिका गुरुनाथ सुभेदार. हे जे दुकान आहे ना शेजारचं ते माझंच आहे. आजच ओपनिंग केलं. हा घ्या पेढा. आय डोंट ईट अनहायजेनिक फूड. खूप मास दिसतो हिला. बघितलं कशी बघत होती आपल्या दुकानाकडे. अगं इतके दिवस तिचंच राज्य होतं नाही ते. जाऊ दे फार विचार करू नको. उद्या तिलाही कळेल कोण चांगलं आणि कोण वाईट.